नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. चला तर आपण मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलं होतं की टाईप्स ऑफ नंबर्समध्ये काही टाईप्स आपण बघितले होते. या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट जे नंबर्स आहेत ते बघणार आहेत. ओके, गुड मॉर्निंग. येस, गुड मॉर्निंग आराध्या, गुड मॉर्निंग स्वराज, गुड मॉर्निंग अनुष्का, गुड मॉर्निंग अर्पित, गुड मॉर्निंग खुशी. ओके, येस, सगळ्यांना माझा गुड मॉर्निंग, सगळ्यांना सुप्रभात. चला आपण लेक्चरला सुरुवात करूया, जास्त टाईम वेस्ट न करता, कारण तुमच्याकडे टाईम नाही, मला माहिती आहे. उगाच माझी बडबड ऐकण्यात तुम्हाला काही इंटरेस्ट नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त काय बघायचं आहे, हे जे नंबर्स आहे, कारण हा टॉपिक आपल्याला परफेक्ट करायचा आहे. याचं जर तुम्ही ॲनालिटिक केलं ना, तर ॲनालिटिकमध्ये ॲनालिटिक म्हणजे काय की या टॉपिकवर ह्याच्या लेसनवर तुम्हाला दरवर्षी किती क्वेश्चन विचारले जातात, कुठल्या टॉपिकवर विचारले जातात, ते सगळं ॲनालिटिक मी करून दाखवणार आहे तुम्हाला. त्याआधी आपण हे पहिले नंबरचे जे टाईप्स आहे आपले राहिलेले ते बघूया. तर इरॅशनल नंबर काय, जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की रॅशनल नंबर म्हणजे P/Q फॉर्ममध्ये Q इज नॉट इक्वल्स टू 0 पाहिजे. बरोबर आहे. P/Q असेल तर हा Q जो आहे Q इज नॉट इक्वल्स टू 0 असला पाहिजे. बरोबर आहे. तर आता आपण काय बघणार आहे की इरॅशनल नंबरमध्ये, इरॅशनल नंबर म्हणजे काय. तर इरॅशनल नंबर म्हणजे काय की इरॅशनल नंबर, माझा पेन खतम झाला वाटते, बघू दुसरा घेते मी. इरॅशनल नंबरमध्ये काय आहे की जो नंबर आहे ना, वी कॅन राईट अ नंबर, वी कॅन राईट P/Q फॉर्म. P/Q फॉर्म म्हणजेच काय की तुम्ही हा जो नंबर आहे इरॅशनल नंबर, which cannot be written in the form of which cannot be written, we cannot be written in the form P/Q. म्हणजेच काय की तुम्ही P/Q फॉर्ममध्ये हा नंबर लिहू शकत नाही. त्याला म्हटल्या जाते कुठला, इरॅशनल नंबर. जर आपण इरॅशनल नंबरचे वेअर P अँड Q आर द इंटिजर, जर P आणि Q हे जर इंटिजर असतील, इंटिजर आर कॉल्ड Q, P and Q are integer are called irrational number. आता फॉर एक्झाम्पल मध्ये घेते आपण √3, त्याच्यानंतर √5, √7. हे आपण काढू शकत नाही ना, पण ते इंटिजर आहेत. बरोबर आहे. मग त्याला आपण म्हटलं जाते, असे भरपूर सारे नंबर्स आहेत. ठीक आहे. 2√2 आहे, त्याच्यानंतर -√2 आहे, -√5 आहे. हे सगळे तुमचे काय आहे, इरॅशनल नंबर आहे. समजली कन्सेप्ट. याच्यावर तुम्हाला क्वेश्चन जास्त विचारला जात नाही, पण हे जे आहे ना, ह्या जे इरॅशनल नंबरची जी व्हॅल्यू आहेत किंवा जे तुमचे एक्झाम्पल आहेत, तर ह्या तुम्हाला सिम्प्लिफिकेशनमध्ये किंवा नेक्स्ट जे पुढचे तुमचे मॅथ्सचे टॉपिक आहेत, अल्जेब्रिक एक्सप्रेशन, सायमल्टेनियस इक्वेशन वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिल्या जाणार आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे आपला प्राईम नंबर. नेक्स्ट आहे आपला प्राईम नंबर. आता प्राईम नंबर्सवर काय आहे की आपल्याला पूर्ण स्पेशल एक लेक्चर घ्यायचं आहे, पण थोडक्यात कन्सेप्ट काय असते प्राईम नंबरची ते मी सांगते तुम्हाला. ठीक आहे. प्राईम नंबर म्हणजे काय की द नॅचरल नंबर्स ग्रेटर दॅन 1, द नॅचरल नंबर्स ग्रेटर दॅन 1 which are not divisible by any number. which are not divisible by any number म्हणजे असा नंबर की जो फक्त आणि फक्त कशाने डिवाइड होत असतो, तर तो फक्त आणि फक्त त्याच नंबरनी डिवाइड होतो किंवा 1ने डिवाइड होतो. ठीक आहे. त्याला म्हटलं जाते प्राईम नंबर. समजते प्राईम नंबरची कन्सेप्ट काय आहे तर त्याची डेफिनेशन जी आहे ते डेफिनेशन आपण लिहूया. द नॅचरल नंबर्स ग्रेटर दॅन, द NATURAL नॅचरल नंबर्स greater than 1 which are not
प्राईम नंबर. प्राईम नंबर्स म्हणजे काय? द नॅचरल नंबर्स ग्रेटर दॅन 1. द नॅचरल नंबर ग्रेटर दॅन 1. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात? 1 पासून. ठीक आहे. पण काय पाहिजे आपल्याला? 1 पेक्षा जास्त. 1 पाहिजे का? नाही. हां, विच आर नॉट डिव्हिजिबल बाय एनी नंबर एक्सेप्ट 1. असा नंबर घ्यायचा आपल्याला. नॅचरल नंबर घ्यायचा आहे, पण 1 सोडून 1 पेक्षा मोठा, पण तो काय असला पाहिजे? दुसऱ्या नंबरला डिव्हिजिबल नसला पाहिजे. ठीक आहे. 1 सोडून दुसऱ्या नंबरला कुठलाही डिव्हिजिबल नसला पाहिजे. अँड इटसेल्फ आर कॉल्ड प्राईम नंबर. म्हणजेच काय की ज्या नंबरला फक्त आणि फक्त तो त्याच्याच टेबलमध्ये येतो, असं लक्षात ठेवूया आपण. ठीक आहे. जो नंबर फक्त तो त्याच्याच टेबलमध्ये येतो, त्या नंबरच्या. जसं की 2 2च्याच टेबलमध्ये येते. कुठल्या टेबलमध्ये येते का? नाही. 3च्याच टेबलमध्ये येते. आणि 1च्या येते. 4 कोणाच्या टेबलमध्ये येते बघा बरं आता. बघा फॉर एक्झाम्पल आता 2 आहे. 2 फक्त 2च्याच टेबलमध्ये येतं. 2चे फॅक्टर काय पडतात? 1 आणि 2. 3 जो आहे 3चे काय पडतात? 1 आणि 3. 4 आहे. 4चे काय पडतात? 1 पडतात. 2 4 म्हणजे 2च्या टेबलमध्ये 4 येतो. म्हणून हा प्राईम नंबर आहे का आपला? नाही. हा प्राईम नंबर नाही आपला. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 काय होतं? 1 आणि 5 येतात. परत 6 जर घेतला तुम्ही तर 6चा काय येणार? 1 येणार, 2 येणार, 3 येणार, 6 येणार, है ना. हे म्हणजे तो 6 जो आहे 1च्या टेबलमध्ये पण येतो, 2च्या टेबलमध्ये पण येतो, 3च्या टेबलमध्ये पण येतो आणि 6च्या टेबलमध्ये पण येतो. बरोबर आहे. 1 6 जा 6, 2 3 जा 6, 3 2 जा 6 आणि 6 1 जा 6. म्हणून हा आपला काय आहे? प्राईम नंबर नाही. म्हणून याला आपण लिहिणार नाही. म्हणजे समजली डेफिनेशन तुमची काय आहे? तर की जो नंबर फक्त त्याच टेबलमध्ये येतो, जो नंबर फक्त त्याच्या स्वतःच्याच टेबलमध्ये येतो आणि 1. ओके. डिड यू अंडरस्टँड? अ नंबर, द नॅचरल नंबर्स ग्रेटर दॅन 1 विच आर नॉट डिव्हिजिबल बाय एनी नंबर एक्सेप्ट 1 अँड इटसेल्फ आर कॉल्ड अ प्राईम नंबर. आता प्राईम नंबर ओळखायसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काय आहे? तुम्हाला टेबल लर्न करायचे आहे. जर तुम्ही कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत असाल, ऑलिम्पियाड म्हणा किंवा MTS म्हणा किंवा जेव्हा नवोदय विद्यालय म्हणा किंवा तुम्ही स्कॉलरशिपची एक्झाम जरी देत असाल ना, तरी स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये ह्या कन्सेप्ट तुम्हाला जशाच्या तशाच आहेत. ठीक आहे. पण तुम्हाला काय करायचं आहे? ह्या एक्झाम जर देत असाल तुम्ही तर 1 to 30 पर्यंत टेबल, 1 to 30 पर्यंत स्क्वेअर आणि 1 to 30 पर्यंत क्यूब तुम्हाला लर्न करायचे आहेत. ते करायचे म्हणजे करायचेच आहेत. कंपल्सरी आहे. रोजचं जेवण जसं कंपल्सरी करतो ना आपण, तसं ते करायचं आहे. तरच तुमचा टिकाव इथे लागेल. म्हणजेच काय की तुम्ही फास्टली सॉल्व करू शकाल. तुमचं टाईम मॅनेजमेंट होईल. तुम्हाला जास्त हेडॅक होणार नाही किंवा पटकन तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल की कोणता टेबल कशामध्ये येतो. ठीक आहे. तर ओके. आता हे प्राईम नंबरची जी कन्सेप्ट आहे ना, ती कन्सेप्ट आपण काय करणार आहे की पुढच्या लेक्चरमध्ये आपण ती कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्राईम नंबर डिटेलमध्ये घेणार आहे. कंपोजिट नंबर काय आहे हे पण डिटेलमध्ये घेणार आहे. ठीक आहे. आता तात्पुरतेच तुम्हाला कंपोजिट नंबर काय आहे ते सांगून देते. जे प्राईम नंबर आहेत ते प्राईम नंबरच आहेत आणि जे प्राईम नंबर नाही ते कंपोजिट नंबर आहे. बरोबर आहे. मग 1 to 100 मध्ये जर असे बघितले आपण किती प्राईम नंबर येतात ते तुम्ही शोधून काढायचं आहे आणि किती कंपोजिट नंबर येतात ते तुम्ही शोधून काढायचं आहे आणि त्याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचा आहे. ठीक आहे. ओके. चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. सी यू.